इथे रामपूर नावाचं गाव होतं. त्या गावात सुजाता आपलं मूल सुरेश सोबत राहत असते. सुजाताच्या बाजूलाच ममता पण राहायची. सुजाताचं आपल्या मुलासोबत आनंदात राहणं हे ममताला बिलकुल आवडायचं नाही, कारण ममताचा मुलगा आणि सून तिला सोडून शहरात राहायचे. आईला बघायला पण यायचे नाही, लक्ष पण नाही द्यायचे. घरी एकटी असल्यामुळे फालतूचे विचार यायचे. तिला कोणी लक्ष देव अथवा न देव, सुजाता नेहमी ममतावर आपली नजर ठेवायची. सुजाता आपल्या मुलाचा सांभाळ करण्यासाठी शेतीचं काम करत आलेल्या पैशात आपल्या मुलाला शिकवत असायची. सुरेश अभ्यासात खूप हुशार होता. आपल्या सुट्टीच्या दिवशी आपल्या आईसोबत मिळून शेतीच्या कामाला जायचा. काय रे मुला, अभ्यास कसा चालू आहे? चांगली चालली आहे. मग पुढच्या शिक्षणासाठी शहरात कधी चालला आहेस? मी कुठेच नाही जाणार, इथेच राहून शेतीचं काम करेन आणि आईला पण बघायचंय ना. अरे नाही रे बेटा, इकडेच राहून हे केलं तर काही फायदा नाही. शहरात जाऊन चांगलं शिक्षण घेऊन आईला बघू शकतो ना. हो बेटा, चांगलं शिकला तर तुझं भविष्य पण चांगलं होईल. माझी मुलं बघ, शहरात जाऊन शिकून कशी नोकरी करत आहे. तुमच्या मुलांना पण असंच सांगून तुम्ही त्यांना शिकण्यासाठी शहरात पाठवलं, पण बघा तुम्हाला बघायला कोणीच नाहीयेत. सगळं असून सुद्धा तुम्ही एकट्याच आहात. अरे काय बोलतो आहे तू? ती तुझ्यापेक्षा मोठी आहे ना. तुम्ही मनात नका ठेवू. तो लहान मुलगा आहे, नादान आहे. तो खरं तर बोलला, मी माझ्या मुलांना खूप नीट वाढवलं, पण आता एका अनाथासारखं जगते आहे. अरे असं नका बोलू. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुम्ही अनाथ नाही आहात. सुरेश आपल्या शिक्षणासाठी शहरात न जाता शेतीचं काम करून गावातच असतो. आईची मदत करायचा विचार करतो, पण जसं विचार करतो त्याच्या पूर्ण विरुद्ध होतं. पुढे शिक्षणासाठी त्याची आई हट्ट करते. काही उपाय न दिसता तो शहरात जातो. असे दिवस चालले जातात. सुरेश जेव्हा शहरात शिक्षणासाठी गेलेला असतो, त्याच कॉलेजात शिवांगी नावाच्या मुलीशी त्याची भेट होते. काहीच वेळात ते दोघं एकमेकांना आवडायला लागतात आणि शिक्षण पण पूर्ण होतं. म्हणून सुरेश आपल्या घरी परत येतो. खूप दिवसांनंतर घरी आलेल्या आपल्या मुलाला बघून सुजाता खूप आनंदी होते. मुलाच्या येण्याच्या आनंदाने वेगवेगळे पदार्थ बनवते. त्याच वेळी तिकडे आलेली ममता सुरेशशी असं बोलते. काय रे मुला, शिक्षण झालं? हो झालं, खूप छान. तुम्ही कशा आहात? तुम्हाला काही झालंय का? जोपर्यंत तुझी आई आहे तोपर्यंत मला काय होईल? नोकरी नाही करणार का? शिकायला सांगितलं, शिकलो. नोकरी करायला सांगशील तर माझ्याकडून नाही होणार. जर नोकरीसाठी तिकडे गेलो तर माझ्या आईला कोण बघणार? मग इतकं शिक्षण काय इकडे शेतीच्या काम करण्यासाठी घेतलं का? मी जर नोकरी करायला शहरात गेलो तर माझ्या आईची काळजी कोण घेणार? ती एकटी राहून जाईल. म्हणून मी नाही जाणार, इथूनच काम करणार. अरे कुठे एकटी आहे रे बेटा? लग्न करून घे. तुझी बायको तुझ्या आईला बघेल. तू शहरात राहून नोकरी कर. जेव्हा जेव्हा सुट्टी मिळेल आपल्या आई आणि बायकोला बघायला येत जा. हो बेटा, शहरात राहिला तर तुझ्या मुलांना पण दुनियेची समज येईल. उद्या इकडेच राहिला तर आयुष्यात उडू नाही शकणार. असं त्यांचं बोलणं चालू असतं. बाहेरून सुरेश सुरेश असा बोलवायचा आवाज येतो. तो आवाज ऐकून सुरेश बाहेर येऊन बघतो. बाहेर शिवांगी असते. शिवांगीला बघून सुरेश आश्चर्यचकित होतो. घरातून बाहेर आलेल्या सुजाता आणि ममता शिवांगीला बघून, कोण आहे बेटा तू, असं विचारता. आई, हिचं नाव शिवांगी आहे. मी ज्या कॉलेजमध्ये शिकत होतो तिथेच ही पण शिकत होती. अच्छा बेटा, इकडेच उभी आहे. काय रे मुला, शिक्षणासोबत अजून काहीतरी नक्कीच केलं आहे. काय केलं आहे? थोड्या वेळ थांब, सगळं काही समजेल. सुरेश शिवांगीला घेऊन आत जातो. समोरच बसलेली ममता मला सगळं काही माहिती आहे असं एकदम रुबाबात असते. आई, मी आणि शिवांगी एकमेकांवर प्रेम करतो. जर तुझी परवानगी असेल तर आम्ही लग्न करू इच्छितो. सुजाता, खरंच बेटा, तुला आवडत असेल तर माझं काहीच म्हणणं नाही. तुझा आनंद पाहिजे फक्त. पण पहिले तू नोकरी शोध. नोकरी मिळाल्यानंतरच तुझं लग्न करून देईल. आपली आई बोलण्यानुसार नोकरी शोधायला तो शहरात जातो. काही दिवसांनंतर सुरेशला नोकरी मिळते. मुलाला दिलेल्या शब्दानुसार शिवांगीला आपल्या घरातली सून बनवते. शिवांगीचा नवरा शहरात नोकरी करत असतो. आईला बघण्यासाठी शिवांगीला घरी ठेवून तो शहरात राहतो.
सुट्टी मिळाल्यानंतर आपल्या बायको आणि आईला भेटायला येत राहायचा. शिवांगी आपल्या सासू सुजाताची खूप नीट काळजी घ्यायची. खूप मान ठेवून की आपल्या सख्ख्या आईसारखी काळजी घ्यायची. सुनबाई आल्यानंतर सुजाता आणि ममतामध्ये फूट निर्माण होते. सुजाता आपल्या सुनेसोबतच जास्त वेळ घालवायची. ममताला बिलकुल बघायची नाही. त्यावर ममताला परत एकटी राहील या गोष्टीची भीती वाटते. काही ना काही करून या दोघांमध्ये भांडण लावून सुजाताला आपल्या जवळ परत आणण्याचा विचार करते ती. एक दिवस शिवांगी मंदिरात जाते तेव्हा सुजाताला एकटीला घरात बघून ममता सुजाता जवळ येते. काय ग मुली, आजकाल बिझी झाली आहे, मला भेटतच नाही. अहो काहीच नाही, माझी सुनबाई जमिनीवर पायच ठेवू देत नाही बघा. तर अशी गोष्ट आहे, चांगलंच आहे. काही खास गोष्ट आहे का? समजलं नाही. अगं तिचं लग्न होऊन खूप दिवस झाले ना, काही गोड बातमी वगैरे काही आली आहे का? अहो नाही ममताजी. आमच्या वेळेस मुलीला सून बनवण्याआधी तिकडे 8 गुण इकडे 8 गुण बघायचे, पण तू मुलाने प्रेम केलं. पुढचा मागचा विचार न करता मुलाच्या आनंदासाठी लग्न करून दिलं. अहो हो, त्याच्या आनंदातच माझा आनंद आहे. खरं आहे बेटा, पण तुझ्या मुलाच्या आनंदासोबतच पिढी वाढते आहे का नाही ते बघावं लागेल ना. ठीक आहे, काम आहे, चल येते, पण याचा विचार कर. काहीतरी उपाय शोधावा लागेल ना, काय करायचं. लग्नानंतर अशी कोणतीच गोष्ट नाही आहे म्हणजे ही विचार करण्याची गोष्ट आहे. विचार करून ममतांनी बोललेल्या गोष्टी सुजाताला एकदम आश्चर्यचकित करतात. तिची सून गर्भवती नाही झाली तर तिची पिढी थांबेल अशी भीती वाटायला लागते. मंदिरात गेलेली शिवांगी घरी येते. प्रसाद घ्यायला आपल्या सासूबाईंना सांगते, पण सासूबाई काहीतरी विचार करत असतात. शिवांगी घरी आली आहे ह्या गोष्टीवर पण लक्ष नसतं. नेहमी आनंदी राहणारी सासूबाई आज उदास बसलेली दिसते शिवांगीला. काय झालं आहे सासूबाई तुम्हाला? माझी तब्येत खराब आहे, मला एकटीला सोड. शिवांगी किती पण बोलायचा प्रयत्न करायची तरी सुजाता लांब करायची. असे 2 दिवस चालले जातात. सुट्टी मिळाल्यावर सुरेश घरी येतो. घरी इकडे एक दुसरीकडे एक बसलेल्या राहतात दोघी. त्या दोघींना असं बघून दुखी होतो. सुरेश बायको जवळ जातो. काय झालं, का अशी नाराज आहेस? मला पण नाही माहित. 4 दिवसापासून सासूबाई खूप उदास आहेत. जेवण पण नीट करत नाहीये, नीट बोलत पण नाहीये. सुरेश आपल्या आईजवळ जाऊन आपल्या आईला काय झालं आहे असं विचारतो. लग्न होऊन इतके दिवस झाले, काहीच गोड बातमी नाही. तू प्रेम केलं म्हणून पुढचा मागचा विचार न करता त्या मुलीशी लग्न करून दिलं. आतापर्यंत त्या मुलीने एक पण फळ दिलं नाही. ती एक कमतरता त्या घरात दुःखाचं वातावरण निर्माण करते. आईला न समजवता मुलगा आणि सून प्रश्नात पडतात. प्रश्नात पडलेल्या त्यांना गावात एक स्वामीजी आले आहेत. कोणती पण समस्या असो ते लगेच सोडवता असं सांगतात लोक. सून आणि मुलाला घेऊन सुजाता त्या स्वामीजींजवळ जाते. तिकडेच असलेले स्वामीजी त्यांना बघून डोळे बंद करून आपल्या शक्तीने एक सोनं आणि चांदीची खुर्चीला प्रकट करता आणि स्वामीजी सुजाताला बोलवून चांदीच्या खुर्चीवर बसून तुझी समस्या आणि त्या समस्याचं कारण सांगायला सांगता. तसंच शिवांगीला सुद्धा तुझ्या प्रश्नाचं काय कारण आहे ते सांग असं बोलून खुर्चीवर बसायला सांगतात. स्वामीजी बोलण्यानुसार दोघी खुर्चीवर बसून प्रश्न विचारता. सुजाताने विचारलेल्या प्रश्नावर उत्तराच्या स्वरूपात तिकडे एक नाग येतो. ते बघून स्वामीजी असं बोलतात, तू जेव्हा शेती करत होता तेव्हा सापाच्या पिल्लाला तू मारलंस आणि ह्याच कारणामुळे तुझ्या घरी नातू किंवा नात झाली नाही आहे. त्यानंतर शिवांगी येऊन खुर्चीवर बसून आपल्या प्रश्नाला विचारते. ती विचारताच तिच्या बाजूची ममता तिकडे येते. ते बघून स्वामीजी असं बोलतात, तुमच्या दोघींच्या भांडणाचं कारण हे आहे बघा. असे स्वामीजी बोलतात. यांनी आमच्यामध्ये भांडण नाही लावलं. नाही रे बेटा, चूक माझी आहे. तुझी सून आल्यानंतर तू माझ्याकडे लक्ष देत नव्हती. मी एकटी पडली आहे. ह्या गोष्टीवरून उदास होते. तुझ्यापासून लांब राहणं आवडलं नाही.
तुझा आणि तुझ्या सुनेत आग लावण्याचा प्रयत्न केला. असं ममता आपल्या चुकीला मान्य करते. ममताच्या भीतीला समजून सुजाता असं बोलते, आता मी असं काहीच नाही करणार. वाटलं तर तुम्ही सुद्धा आमच्या सोबत आमच्या घरीच राहा. असं सुजाता बोलते. स्वामीजींनी चांदीची खुर्ची प्रकट केलेली ते बघून गावातले सगळे लोक प्रश्न सोडवायला उपयोग करतात. सोन्याच्या खुर्चीला सुजाता आपल्या घरी ठेवून तिला काही प्रश्न पडला तर त्या सोन्याच्या खुर्चीवरून आपल्या सगळ्या अडचणी सोडवायची. असे ते खूप आनंदात राहत असतात. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली तर लाईक आणि कमेंट करा आणि अशाच गोष्टींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.